नमस्कार, मी गिरीश निकम. साम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोणावळ्यातील मनशक्ती केंद्र हे राज्यातल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वर्षभरात तिथं काही ना काही ॲक्टिव्हिटीज होत राहतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोकांसाठी तिथं एक ॲक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळ्या संस्कार असतात आणि सगळ्यांसाठीच ते जीवनामध्ये आनंदाने जगण्यासाठी सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या पूरकच असतात. 17 ते 19 जानेवारी दरम्यान या मनशक्ती केंद्रातर्फे एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. जन्मापासूनचे पहिले 1000 दिवस म्हणजे 9 महिने गर्भावस्थेतले आणि नंतरचे पुढचे बाळाचे 2 वर्ष या महत्त्वाच्या विषयावर तिथं आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. अनेक तज्ज्ञ त्या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत आणि याच परिषदेच्या निमित्तानं बोलण्यासाठी लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्राचे विश्वस्त सुहास गुधाटे आपल्या साम टी व्हीमध्ये आलेले आहेत. सुहासजी, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. या परिषदेच्या माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावर मंथन होणार आहे, म्हणजे गर्भावस्थेतले दिवस आणि बाळ जन्माला आल्यानंतरची पहिली 2 वर्ष खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे या परिस्थितीच्या माध्यमातून पालकवर्गासाठी ही समिट खूप महत्त्वाची असणार आहे. त्याबद्दल सांगा. निश्चित एकूणच आपलं पालकत्व आनंदी राहावं. ज्या बाळासाठी आता एकच बाळ असतं बऱ्याच वेळा, मग हे आपल्या बाळाचा विकास चांगला व्हावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. तर त्या दृष्टिकोनातून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची ही थीम आहे की गर्भावस्थेतले 9 महिने आणि जन्म झाल्यानंतरची 2 वर्ष या 1000 दिवसांच्या काळात बाळाला मिळणारं जे आहाराच्या माध्यमातून मिळणारं पोषण असेल, त्याला मिळणारी भावनिक सुरक्षिततेचं वातावरण असेल किंवा एकूणच त्याला ज्या काही बौद्धिक प्रेरणा मिळतात, ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होत असतो. आणि मग ह्याचा उपयोग प्रत्येक पालकाने स्वतःच्या मुलाच्या बाबतीत कसा करून घ्यायचा, याच्या टिप्स त्यांना मिळणं ही प्रत्येकाची गरज असते. आणि ह्या शास्त्रीय पद्धतीने लोकांपर्यंत पोचाव्यात या उद्देशाने या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन मनशक्ती केंद्रानं केलेलं आहे. 17 ते 19 जानेवारी दरम्यान ही कॉन्फरन्स होणार आहे. तुम्ही नावं सांगू शकाल की वेगवेगळ्या क्षेत्रातले कोण तज्ज्ञ तिथे येणार आहेत? निश्चितच परिषदेचं पत्रक माझ्याकडे, यादी खूप मोठी असल्यामुळे सगळी एकदम सांगता येणार नाही, परंतु म्हणजे अतिशय सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर संजय गुप्ते हे गायनेकॉलॉजिस्ट त्याच्यात आहेत, किंवा फर्स्ट 1000 डेज ऑफ लाईफचा भारतासाठीचा जो काही प्रोटोकॉल किंवा डिटेल्स ज्यांनी लिहिलेत ते जोधपूर एम्सचे डॉक्टर अरुण कुमार सिंग आहेत, किंवा न्यूरोलॉजिस्ट एक डॉक्टर महेश करंदीकर आहेत. योग क्षेत्रामध्ये न्यूरोसायकोलॉजीचा अभ्यास, न्यूरोफिजिओलॉजीचा अभ्यास करून ज्यांनी PhD केली आहे अशा डॉक्टर शर्ली टेलिस्ट या रिसर्चर त्याच्यात आहेत. जेनेटिसिस्ट डॉक्टर प्रकाश गंभीर याच्यामध्ये आहेत. शिक्षणतज्ज्ञ भूषण पटवर्धन सर याच्यामध्ये असणार आहेत. याशिवाय स्टॅटिस्टिशियन ज्यांनी मनशक्तीचा हा रिसर्च सगळा स्टॅटिस्टिक्समध्ये मांडला त्या डॉक्टर अमिता धर्माधिकारी आहेत. गॅनेकॉलॉजिस्ट डॉक्टर उल्का नातू आहेत. स्वामी अनुभवानंद आहेत. हे योगाच्या माध्यमातूनही काही एक्सपर्ट्स याच्यात मांडणी करणार आहेत. त्यानंतर अपा ही संस्था ह्याची सहआयोजक आहे. असोसिएशन फॉर प्री अँड पेरिनेटल सायकोलॉजी अँड हेल्थ ही अमेरिकेतली संस्था आहे की ज्याच्याबरोबर आपण ही दुसऱ्यांदा परिषद घेतो आहे. त्याच्या रायलिन फिलिप्स ह्या त्याच्यात असणार आहेत, किंवा एलिन स्कोव ह्या त्याच्यात असणार आहेत. आपलं विक्रांत भोर म्हणून जे आहेत आपल्या म्हणजे शासनाची NIRRH म्हणून इथे मुंबईतलीच जी एक संशोधन संस्था आहे त्यांच्याबरोबर मनशक्तीचं काही जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट चालू आहेत, ते विक्रांत भोर इथे असणार आहेत. आपलं भारतातला जो ह्याबद्दलचं प्राचीन वाङ्मय आहे त्या दृष्टिकोनातून विदुषी डॉक्टर सुचेता परांजपे या संस्कृत स्कॉलर आहेत, त्या आहेत, किंवा ठाण्याच्या असलेल्या वैशाली दापके या मांडणी करणार आहेत. म्हणजे सुहासजी, सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेतच, मात्र आयुर्वेदिकमधले देखील तज्ज्ञ आहेत, संस्कृतचे देखील तज्ज्ञ आहेत. मला वाटतं ही कॉन्फरन्स पालकवर्गासाठी देखील खूप महत्त्वाची आहे. निश्चित पालकवर्गासाठी अतिशय महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. फक्त उल्लेख करायचा राहिला तेवढा करतो की स्वतः मनशक्ती केंद्रातले कन्व्हिनर जे कॉन्फरन्स आहेत, गजानन केळकर, किंवा याचे कोऑर्डिनेटर असलेले गीतेश कुलकर्णी आहेत, किंवा डॉक्टर अरुणा नार्वेकर गायनेकॉलॉजिस्ट आहेत, यांची मांडणी असणार आहे. आपण जसं म्हणालात त्याप्रमाणे पालकवर्गासाठी निश्चितच ही कॉन्फरन्स महत्त्वाची आहे. आणि त्यामुळेच ही कॉन्फरन्स एरवी जरी ह्याला विषयतज्ञ म्हणून अनेक डॉक्टर्स, गायनेकॉलॉजिस्ट आहेत, पेडियाट्रिशियन्स आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, किंवा योग आणि आयुर्वेदातले तज्ज्ञ आहेत, हे सहभाग घेण्यासाठी येणार असले तरी प्रत्येक पालकाला ह्याचा लाभ घेता यावा म्हणून ही कॉन्फरन्स आपण ऑनलाईन देखील उपलब्ध केलेली आहे. मनशक्तीची conference.manashakti.org वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन पालकांना स्वतः नोंदणी करून
या कॉन्फरन्सचाही लाभ घेता येऊ शकतो. म्हणजे ज्याला लोणावळ्यात त्या दिवशी 17 ते 19 दरम्यान येणं शक्य होणार नाही ते आपल्या घर बसल्या आपल्या लॅपटॉपवर पण देखील ऑनलाईन पाहू शकतात. निश्चित आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ती सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या परिषदेच्या निमित्तानंच आणखीन एक म्हणजे आम्हाला माहिती आहे की लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्रातले गर्भसंस्कारावरची पुस्तकं असतील किंवा संस्कारावरची CD असेल म्हणजे काही ना काही ॲक्टिव्हिटीज वर्षभर चालतच असतात. माझ्याकडे एक नोंदवही देखील आहे की जन्मपूर्व नोंदवही आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना. एक वेगळी कन्सेप्ट आहे, सतेज सुदृढ सशक्त बालकासाठी जन्मपूर्व संस्कार प्रयोग नोंदवही. या वहीचं काय महत्त्व आहे? निश्चितच आता या नोंदवहीचा उल्लेख करत असताना निश्चितच थोडी त्याची पूर्वपीठिका म्हणून 2-3 गोष्टींचा उल्लेख मला करणं गरजेचं आहे. मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी शिक्षणाची सुरुवात ही अगदी गर्भावस्थेपासून होत असते हा विषय मांडला आणि साधारण 1961 पासून त्यांनी याबद्दलचे प्रयोग सुरू केले. यथाकाळ जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं त्याप्रमाणे आपल्या या प्रयोगांचं स्वरूप थोडंसं आधुनिक होत गेलं. 1993ला त्यांनी मूल आईच्या पोटातून बोलते म्हणून पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्यानंतर सध्याचे मनशक्तीचे रिसर्च डायरेक्टर जे आहेत, या कॉन्फरन्सचे कन्व्हिनर आहेत, त्यांनी गर्भाचे भावविश्व असं पुस्तक लिहिलं आहे. परंतु ह्या पुस्तकांमध्ये जी तात्विक मांडणी केलेली आहे त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं याच्यासाठी ही जन्मपूर्व नोंदवही आपल्याला म्हणजे गर्भधारी जी दाम्पत्य आहेत त्यांना उपयोगी पडते. तर गर्भसंस्कार करायचे म्हणजे काय करायचं, तर त्याच्यात बाळाचं स्वागत करणं याच्यात प्रामुख्याने अपेक्षित असतं आणि त्याच्यासाठी पालक जो विचार करत असतात तो विचार जो बालकापर्यंत पोचत असतो, तर त्या माध्यमातून बाळाचं स्वागत असतं. पाहुणे घरात येणार म्हटल्यानंतर ज्या तऱ्हेने घर आपलं आपण स्वच्छ आणि आनंददायी करतो त्या तऱ्हेने एक वातावरण मुळात आपल्या मनात ते वातावरण आपल्याला करायला लागतं आणि निश्चितच आपल्या कुटुंबात घरात आपण ते करत असतो. मग ह्याच्यात रोजच्या रोज कोणते वाचन आपण करायचं आहे, कोणत्या तऱ्हेचं संगीत आपल्याला ऐकायचं आहे किंवा कोणते असे हलके असे व्यायाम करायचे आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या मातेने आणि पित्याने पण काही करायचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज आपण केल्या का, कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत सुपरविजन नसतं, चेक नसतो, तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याकडून होत नाहीत. म्हणून अशा काही उपक्रमांची चेकलिस्ट आपण याच्यात तयार केलेली आहेत. अगदी साध्या गोष्टी म्हणजे काही चित्र काढायची आहेत आणि एरवी समजा उजव्या हाताने जो माणूस काम करतो त्यांनी चित्र डाव्या हाताने काढायचं आहे, त्याचे काही शास्त्रीय कारणं आहेत. तर अशा तऱ्हेच्या गोष्टी पालकांनी करायच्या असतात, मातेने प्रामुख्याने जास्त करायच्या असतात आणि मग त्याची नोंद त्यांनी करायची. असं म्हणजे गर्भसंस्कार केले म्हणजे कुठला तरी उपक्रम एखादा सहभाग घेतला म्हणजे गर्भसंस्कार नसतं. तर रोजच्या रोज ज्या गोष्टी करायच्या त्या आपण केल्या की नाही, मग व्यायाम असेल, आहार असेल किंवा काही वाचन असेल, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात या नोंदवहीमध्ये त्याची नोंद आपल्याला संबंधित दाम्पत्याने करायची असते. सुहाजी, मला या चर्चेमध्ये एक आठवतं की तुमचं मासिक देखील आहे आणि त्याची टॅगलाईन आहे की तुमचं सुख वाढण्यासाठी, टिकण्यासाठी आणि तुमचं दुःख कमी होण्यासाठी. मला वाटतं हे मासिक जरी प्रेक्षकांनी वाचलं तरी त्या मासिकातून मनशक्ती केंद्राचे सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय करतं मनशक्ती केंद्र हे अगदी सहज समजू शकेल. निश्चित. आता जर आपल्याला इथे मनशक्तीचं आता नवीन वर्ष सुरू झालं आहे, जानेवारी महिन्याचं मॅगझिन आहे. ह्याची टॅगलाईन आहे तुमचे सुख टिकण्यास, दुःख कमी होण्यास. तर माणसाला जसं आपलं फिटनेससाठी आपण आहार भरपूर घेतो, परंतु औषधे छोटंसं असतं परंतु त्याचा प्रभाव मोठा असतो. तसंच मनशक्तीची ग्रंथ खूप आहेत, परंतु मनशक्ती मासिकाचं वैशिष्ट्य असं आहे की सुमारे 40 पानांचं हे मासिक असतं. तर रोज एक पान तुम्ही वाचा. म्हणजे जसं आपण एखाद्या औषधाचा डोस घेतो छोटासा, तसं रोज एक पान वाचा. ते का पान वाचा, तर त्याच्यातून तुमच्या मनाची जी शक्ती आहे, सकारात्मकता आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा अतिशय धैर्याचा, आनंदाचा मनस्थिती ठेवणारा होईल. म्हणून हे अनेक छोटे छोटे लेख त्याच्यात असतात. तसंच 1977 सालापासून मनशक्तीचा हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो आहे. म्हणजे मासिक सुरू होण्याच्या आधीपासून हा दिवाळी अंक प्रसिद्ध होतो आहे आणि याचे हजारो वर्गणीदार तेव्हापासून आहेत. घरोघर मनशक्ती केंद्रात लोक कधीतरी येतात, परंतु दर महिन्याला मनशक्ती लोकांच्या घरातून जाऊन जो संवाद साधते तो ह्या मासिकाच्या आणि दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत असतो. याच्याच जोडीला गेली 12 वर्ष आपण मनशक्ती बालकुमार
म्हणून सुरुवातीला दिवाळी अंक काढला आणि आताचं त्याचं स्वरूप त्रैमासिकाचं आहे. लहान मुलांनासुद्धा अतिशय चांगले दर्जेदार लेखक लहान मुलांशी त्या छोट्या छोट्या लेखांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधत असतात. मला वाटतं मनशक्तीचं पब्लिकेशन हा विभाग खूपच छान आहे, चांगला आहे. मला आणखीन आठवतं आहे की लोणावळ्यामध्ये एक माइंड जिम आहे. म्हणजे असं म्हणतात की तुमचं मन सुदृढ असेल तर तुमचं शरीर देखील सुदृढ होईल. माइंड फिटनेस सध्याच्या काळात धावत्या जीवनशैलीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. ही ॲक्टिव्हिटीज काय? निश्चितच आपण एकूणच फिटनेसकडे सगळ्यांचा कल जास्त आहे आणि तो फिटनेस करत असताना एक तर आपलं आरोग्य चांगलं असावं आणि किंबहुना त्या आरोग्यापेक्षा आपण छान दिसावं, सुडवलं असावं, याकडे एक स्वाभाविकपणे सगळ्यांचा कल असतो. परंतु जे मन आहे हे मन मुळात आपलं सुदृढ असणं, तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. मग मनाच्या ज्या काही क्षमता असतील, मग त्याच्यात तत्परता असेल, एखादी गोष्ट चटकन आपल्याला ग्रास्प करणं असेल, जी गोष्ट करतो त्याच्यामध्ये एकाग्रता, सातत्य निर्माण होणं असेल, एकूणच आपली ज्याला म्हणतो की बौद्धिक चापल्य आपलं कसं जास्त चांगलं वाढेल, याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मनशक्ती माइंड जिमच्या माध्यमातून आपल्याला 2-3 गोष्टी तिथे अनुभवता येतात. एक म्हणजे आपल्या स्वतःमधल्या अनेक सुप्त क्षमता आहेत. ह्या आहेत किती ह्याचा एक शोध आपल्याला स्वतःला लागतो आणि मग त्याचं छोटंसं एक मोजमाप आपल्याला समजलं तर त्या वाढवण्यासाठीचे प्रयत्न कसे करायचे, त्याची टेक्निक्ससुद्धा तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आहेत आणि त्याचं गेमिफिकेशन केलेलं असल्यामुळे ते अतिशय मनोरंजक आहे आणि मनोरंजनाच्या माध्यमातून जेव्हा शिक्षण होतं तेव्हा ते अधिक चांगल्या तऱ्हेने ठसत असतं. कुठलाही ताण येत नाही तेव्हा. ताण येत नाही. दुसऱ्या बाजूने सुप्त क्षमतांच्या पुढे आपण प्रत्येकजण जीवन जगत असताना, आत्ता मी तुमचा इंटरव्ह्यू तुम्हाला देतो आहे, एक सुप्त ताण प्रत्येक कृती करत असताना आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो. मग आपल्या प्रत्येकाचे ताण घेण्याच्या तऱ्हा काय आहेत, स्ट्रेसचे ट्रिगर्स प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत, ते कोणते आहेत, किंवा स्ट्रेस आल्यानंतर आपण किती वेगाने शक्ती स्वतःची त्यामुळे घालवत असतो, असे हे एनर्जी एक्सपेंडिचर पॅटर्न्स, हे सगळं पाहणारी, याचा वेध घेणारी जगातली अत्याधुनिक यंत्रणा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे एका बाजूने स्वतःच्या क्षमतांचा शोध, दुसऱ्या बाजूने स्वतःच्या समस्यांची दिशा, ही दोन्ही समजून आपल्या स्वतःची मनशक्ती आणि वेगवेगळे जे अंगभूत गुण आपल्याला दिलेले आहेत हे वाढवता कसे येतील, हे सगळं आपल्याला माइंड जिममध्ये मिळतं. त्याच्याशिवाय स्वतःच्या प्रगतीच्या पुढे जाऊन ज्या समाजाचा आपण भाग आहोत, या समाजाबद्दलचं एक प्रेम आणि अभिमान आपल्या प्रत्येकाच्या मनात जागृत होणं गरजेचं आहे. म्हणून मग एक देशभक्तीपर असा एक खूप पॅनोरॉमिक शो, प्रभावी शो त्या ठिकाणी आपण केलेला आहे. त्याचं नाव वंदे वंदे मातरम आहे. म्हणजे माझ्या पलीकडे जाऊन माझ्या समाजाची आणि देशाच्या प्रगतीचा विचार त्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये पोचत असतो. शिवाजी, तुम्ही सगळे मनशक्ती केंद्राच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सांगितल्यात. परत 17 ते 19 जानेवारी दरम्यान जी महत्त्वाची कॉन्फरन्स होणार आहे त्याबद्दल देखील साम टी व्हीमध्ये ऑफिसमध्ये येऊन तुम्ही सगळी माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला थोडंसं एक त्याने मध्येच इंटरप्ट केलं तुम्ही. मला वाटलं नाही, ब्रेक नाही. ठीक आहे. धन्यवाद नाही, पण क्लोजिंग करायला लागेल ना. माझं क्लोजिंग घ्या. मला फक्त टेस्टचा आणि वर्गांचा काही उल्लेख पटकन करा मग, कारण मग तुम्ही आता हे उत्तर खूप लांबवलं. ठीक आहे, आता काय करा, हे तो विषय तो प्रश्न जाऊ द्या. आता मनशक्ती केंद्रात काय चालतं, हां, अजून काय उपक्रम चालतात एवढं विचारा. मी झटकन करतो. 1 मिनिटात द्या, कारण आता लांबलं, मला पण 5 सवलटी नाही. परत घ्या. शिवाजी, त्या व्यतिरिक्त अजून मनशक्ती केंद्रात कोणकोणते उपक्रम चालतात, म्हणजे विशेषतः पालक वर्गासाठी? निश्चित आपण पब्लिकेशनबद्दलचं माहिती घेतली, पण त्याच्याशिवाय अनेक तऱ्हेचे अभ्यास वर्ग हे मनशक्ती केंद्राचं वैशिष्ट्य आहे. सुमारे 50 प्रकारचे अभ्यास वर्ग, काही 1 दिवसांच्या कार्यशाळा, असे उपक्रम असतात. गर्भधारणेच्या आधीपासून ते चाइल्ड डेव्हलपमेंटच्या सगळ्या अवस्था आणि नंतर मोठेपणी आपल्याला ज्या काही आरोग्याच्या, ताणाच्या किंवा वेगवेगळी आव्हानं जीवनातली आहेत, महत्त्वाकांक्षा आहेत, याच्याबद्दलचे विविध वर्ग आहेत. आणि ह्याच्यासाठीच पर्सनल गायडन्स, वैयक्तिक मार्गदर्शन हवं असतं. म्हणून मग जगातली अत्याधुनिक यंत्रणा वापरून अनेक तऱ्हेच्या मानस चाचण्या आणि त्यावर आधारित समुपदेशन, अशा सुविधा पण असतात. हे रोजच्या रोज हे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असतात. शिवाजी, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ इथे दिलात, साम टी व्हीच्या ऑफिसमध्ये आलात आणि मनशक्तीच्या सगळ्या उपक्रमांबद्दल आणि विशेषतः 17 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे गर्भ असतानाच आईच्या पोटात काय संस्कार केले पाहिजेत आणि बाळाच्या जन्मानंतर पहिली 2 वर्ष खूप महत्त्वाची असतात, तेव्हा काय केलं पाहिजे ते तुम्हाला माहिती जाणून घ्यायचं असेल तर 17 ते 19 जानेवारी दरम्यान मनशक्तीची जी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे ती तुम्ही ऑनलाईन देखील बघू शकता. साम टी व्हीमध्ये आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम न्यूज. नमस्कार. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.